वेलकम फूडीज. तर फूडी स्पॉटमध्ये आपलं स्वागत आहे आणखी एका हेल्दी रेसिपीसोबत. तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट आवळ्याचा मुरंबा. आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी आपल्याला बराच वेळ त्याला वाफवावं लागतं, शिजू द्यावं लागतं आणि बरेच कामे करावी लागतात. पण आज जो मी मुरंबा सांगणार आहे त्यामध्ये आपल्याला असं काहीही करायची गरज नाही व इन्स्टंट आणि एकदम लवकर हा मुरंबा आपण तयार करणार आहोत. तर यासाठी आपण 1.5 वाटी आवळ्याचा खीस घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 2-3 मिरे घेतलेले आहेत व 2 विलायची सोलून घेतलेले आहेत. तर चला सुरुवात करूया आपल्या इन्स्टंट आवळ्याच्या मुरंब्यासाठी. तर सर्वप्रथम आपण एक पॅन घेऊन त्यामध्ये आवळ्याचा खीस आणि गूळ ॲड करणार आहोत. आवळ्याचा खीस आणि गूळ आपण पॅनमध्ये ॲड करून घेऊया आणि तो छान मिक्स देखील करून घेऊया. तर आपण आवळ्याचा खीस पॅनमध्ये घेतलेला आहे आणि गूळही त्यामध्ये घातलेला आहे. तर आता आपण हे दोन्हीही छान मिक्स करून थोडा वेळ 5 ते 6 मिनिटे झाकून ठेवणार आहोत, ज्यामुळे आवळ्याला पाणी सुटण्यास सुरुवात होईल. तर 5 मिनिटे आपण आवळा व गूळ मिक्स करून झाकून ठेवून देऊया. तर 5 मिनिटे झालेले आहे आणि आपण पाहत आहात की गूळ आणि आवळ्याला पाणी सुटलेले आहे. तर चला आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. तर आता आपण गॅस कमी व मीडियम फ्लेमवर चालू ठेवून आपल्या आवळ्याचा मुरंबा रेडी करणार आहोत. गॅस कमी व मीडियम फ्लेमवर चालू ठेवून आवळ्याच्या मुरंब्याला सतत आपण हलवत राहूया. सतत हलवत राहिल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला आवळ्यामध्ये गूळ छान मेल्ट झालेला दिसून येईल आणि त्याला पाणी सुटलेले देखील दिसून येईल. तर आपल्याला मुरंब्यामध्ये थोडेसे पाणी आलेले दिसून येत आहे. तर अशाच प्रकारे आपण याला अर्धा तास छान शिजवणार आहोत कमी व मीडियम फ्लेमवर. तुम्ही या मुरंब्यामध्ये गुळाच्या जागी साखरेचा किंवा मिश्री पावडरचा देखील वापर करू शकता. तर आपल्या आवळ्याचा मुरंबा आपल्याला हळूहळू कमी फ्लेमवर शिजताना दिसून येत आहे. तर आता आपण यामध्ये आणखीन अर्धा वाटी गूळ घालणार आहोत आणि हा गूळ छान मिक्स करून घेणार आहोत. आपण गूळ मिक्स करून घेतलेला आहे आवळ्याच्या मुरंब्यात आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत मिरे आणि आपल्या 2 सोललेल्या विलायची आणि या देखील आपण मिक्स करून घेऊया मुरंब्यात. आणि आता आपण अर्धा तास मुरंबा असाच कमी फ्लेमवर शिजू देऊया आणि अर्ध्या तासानंतर आपला मुरंबा एकदम रेडी होऊन जाईल. तर फायनली फूडीज आपल्या आवळ्याचा मुरंबा थंड झालेला दिसून येत आहे आणि छान प्रकारे रेडी झालेला देखील दिसून येत आहे. तर चला आपण हा आवळ्याचा मुरंबा एका काचेच्या जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तर फूडीज आपला इन्स्टंट आवळ्याचा मुरंबा हा रेडी झालेला आहे. आपण त्याला छान एका काचेच्या जारमध्ये तर फूडीज आपल्या इन्स्टंट आवळ्याचा मुरंबा रेडी झालेला आहे आणि आपण त्याला छान काचेच्या जारमध्ये भरून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला हा इन्स्टंट आवळ्याचा मुरंबा आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी फूडी स्पॉटला सबस्क्राईब करा. थँक्यू. वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ.